नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय ती तारीख 3 आहे आणि उद्या 4 तारीख आहे आणि परवा 5 तारीख आणि 5 मार्चला राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायची वेळ संपणार आहे. साधारण दुपारी 3-4 वाजता काहीतरी अर्ज भरायची तारीख संपेल. म्हणजे तोपर्यंत जे लोक वेगवेगळ्या पक्षातर्फे राज्यसभेत खासदार म्हणून जाण्यासाठी अर्ज दाखल करतील, त्यांचे अर्ज स्वीकारले जातील आणि त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. मग ते अर्ज जितक्या 7 जागा आहेत तेवढेच आहेत की त्यापेक्षा जास्त आहेत वगैरे वगैरेच्या गोष्टी सुरू होतील. समजा 7 पेक्षा जास्त अर्ज भरले गेले तर निवडणूक होऊ शकते, पण त्यापेक्षाही भरलेल्या अर्जामध्ये काहीतरी गफलत झाली तर 7 जागांपैकी उमेदवार पुरेसे नसल्यामुळे उरलेल्या जागेसाठी परत निवडणूक घ्यावी लागेल. गडबडी खूप असतात. या ज्या नियम आणि कायदे याच्या ज्या अडचणी आणि जंगलातले वाट असते तसं असतं. एक चूक झाली तर ती निस्तरत बसा. पण असो, सांगायचा हेतू असा की सत्तारूढ महायुती आणि त्यातले 3 पक्ष आणि विरोधातली महाविकास आघाडी आणि त्यातले 3 पक्ष यांची आमदार संख्या किती आहे आणि त्यातून कोणाकोणाचे किती येऊ शकतात यावरचा सगळा उहापोह गेले 8-10 दिवस आपण ऐकतोय. आणि त्यामध्ये महाविकास आघाडीला एकच जागा मिळणार आहे, पण त्यावरून महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांमध्ये रणकंदन माजलेलं आहे. प्रत्येक जण आपापली थिअरी पुढे आणतो. शरद पवार यांची कदाचित ही अखेरची टर्म असेल म्हणून त्यांच्यासाठी सगळ्यांनी माघार घ्यावी आणि प्रेमाने हे सगळं होऊ द्यावं असं त्यांची लाडकी कन्या सुप्रिया सुळे म्हणतायत. शिवसेनेत राहून सातत्याने शरद पवार यांचे प्रवक्ते म्हणून काम केलेले संजय राऊत हे सुद्धा शरद पवारांना ती जागा मिळावी असं म्हणतात. कदाचित या वेळेला ती जागा शिवसेनेकडे आली तर पुढल्या टर्मला 2 वर्षानंतर ती जागा शिवसेना मागू शकणार नाही आणि आपल्यालाच घरी बसावं लागेल. म्हणूनच संजय राऊत आता शरद पवारांची मखलाशी करतायत असाही आरोप होतो. पण मला त्या वादात जायचं नाही. मला महाविकास आघाडीमध्ये त्या एका जागेवरून जे रणकंदन माजलेलं आहे की ती जागा काँग्रेसला पण हवी आहे, ती जागा उबाठा शिवसेनेला सुद्धा हवी आहे. म्हणून नेहमी संजय काका म्हणणारे आदित्य ठाकरे सुद्धा संजय राऊत यांचा दावा फेटाळून रोटेशनने आणि संख्याबळाने सुद्धा राज्यसभेची विकास आघाडीची एकमेव जागा ही शिवसेनेची हक्काची आहे असाही दावा करत आहेत. पण खरंच मी याच्याविषयी एक व्हिडिओ आधी टाकलेला आहे की उद्धव ठाकरेंना इतकं अगतिक होण्याची गरज आहे का? बातम्या येत आहेत की जयंत पाटील हे शरद पवारांची बाजू मांडण्यासाठी उद्धव ठाकरे यांना फोन करून करून मातोश्रीवर येण्याची वेळ मागत असतात, पण अजूनही त्यांना मातोश्रीवर प्रतिसाद मिळाला असं दिसत नाही. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे दिल्लीला फोन लावून सोनिया गांधी आणि संजय राऊत राहुल गांधी यांना पटवण्याच्या प्रयत्नात असल्याच्याही बातम्या आहेत. तिसरीकडे काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे हायकमांड यांना भलतीच चिंता आहे. ज्या 37 जागा रिकाम्या होणार आहेत त्या 37 जागांमध्ये काहीतरी 7 काँग्रेसचे खासदार निवृत्त होणार आहेत आणि फक्त 4 काँग्रेसचे निवडून येतील याची खात्री देता येते. आणि ती सुद्धा एक समस्या सांगितली जाते. समस्या काय? जर तुमच्याकडे वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभेमध्ये पुरेसे आमदार नसतील तर राज्यसभेत तुमचा खासदार निवडून येणार नाही. साधी सरळ गोष्ट आहे. ही समस्या कशी होते? तर राज्यसभेत किती निवडून येणार ही काँग्रेसची समस्या नाहीये.
काँग्रेसची समस्या जी सांगितली जाते ती राज्यसभेतल्या विरोधी नेतेपदाची आहे. आज त्या विरोधी नेतेपदावर काँग्रेसचे अध्यक्ष आणि कर्नाटकचे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे विराजमान झालेले. त्यांची ही टर्म जी आहे ती पुढच्या जून महिन्यात संपते आहे आणि त्यानंतर परत राज्यसभेच्या काही जागांची निवडणूक होणार आहे. खरगे परत एकदा निवडून येतील, पण ती 2 महिन्यानंतरची निवडणूक आहे, 3 महिन्यानंतरची. आजची परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. आजची परिस्थिती अशी आहे की काँग्रेसचे 7 खासदार राज्यसभेचे निवृत्त होणार, म्हणजे काँग्रेसची जी संख्या आता राज्यसभेमध्ये आहे ती 7 ने घटणार आहे. आणि 7 ने घटणार, मग उरतात किती? तर काँग्रेसचे राज्यसभेमध्ये आज घडीला निवडणूक व्हायची असताना 27 राज्यसभा खासदार आहेत. त्यातले 7 घटले तर काँग्रेसकडे राज्यसभेतले फक्त 20 खासदार उरतात. आणि राज्यसभेचं एकूण संख्याबळ हे जवळजवळ 245 आहे. आणि अशा सभागृहामध्ये विरोधी नेतेपद मिळवण्यासाठी कमीत कमी 10% सदस्य संख्या असावी लागते. म्हणजेच राज्यसभेतल्या विरोधी नेतेपदावर तुम्हाला दावा करायचा असेल किंवा ते मिळवायचं असेल तर तुमच्याकडे 25 सदस्य असले पाहिजे. 2014 किंवा 2019 या 2 लोकसभा निवडणुका झाल्यानंतर कुठल्याही एका पक्षाला लोकसभेमध्ये 55 पेक्षा अधिक जागा नव्हत्या. लोकसभेचं संख्याबळ हे 543 आहे. त्यामुळे कुठल्या तरी एका पक्षाकडे 55 खासदार असतील लोकसभेचे तरच त्या पक्षाला विरोधी नेतेपद मिळत असतं. पण 2014 मध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था 206 वरून 44 इतकी खाली घसरली होती. पुढे विरोधी नेतेपदावर दावा करण्यासाठी काँग्रेसला 11 खासदार कमी होते लोकसभेत. 2019 मध्ये ती परिस्थिती सुधारली, पण तरीही 3 खासदार कमी होते. आकडा पाहिजे 55. आणि काँग्रेसने 5 वर्षानंतर 52 सदस्यांपर्यंत मजल मारली. आणि म्हणून 2014 आणि 2019 या दोनही निवडणुकांनंतर लोकसभेमध्ये विरोधी पक्षाला नेता नव्हता. पण राज्यसभेमध्ये मात्र काँग्रेसची अवस्था दांडगी होती. किंबहुना 2014 नंतर राज्यसभेतल्या काँग्रेसच्या खासदारांची संख्या ही लोकसभेपेक्षा अधिक होती. काहीतरी 50, 56, 57, 60 वगैरे असेल, मला आता आठवत नाही. पण हळूहळू करत जसजशा विधानसभाच्या निवडणुका होत गेल्या आणि विधानसभांमध्ये एकामागून एक राज्य भाजप पादाक्रांत करत गेला. 14 राज्यांमध्ये भाजपने आपले मुख्यमंत्री आणले, आमदार संख्या वाढवली. त्यामुळे आपोआपच राज्यसभेमध्ये जी खासदार संख्या होती ही काँग्रेसची घटत गेली. शीला दीक्षितांमुळे दिल्लीच्या विधानसभेमध्ये काँग्रेसचं जे बहुमत होतं, सत्ता होती, त्यामुळे दिल्लीचे 3ही राज्यसभा खासदार काँग्रेसचे होते, ते सगळेच्या सगळे संपले. पंजाबमध्ये तीच अवस्था. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की आत्ता जी राज्यसभा निवडणूक होऊ घातलेली आहे त्यामध्ये काँग्रेसला महाराष्ट्रातून जो एक खासदार महाविकास आघाडीला मिळतो तो हवा आहे, कारण त्यांना राज्यसभेतलं संख्याबळ टिकवायचं आहे. सगळी गडबड तिथे आहे. आंध्रमधून जे काय 2-3 येणार ते येतील, पण जे 7 लोक घटतायत त्यातले फक्त 4 लोक येऊ शकतात. आणि नाही तर 27चे 20 होतील आणि 4 नवे आले तर 24 होतील. म्हणजे 25 पेक्षा एक आकडा कमी असल्यामुळे काँग्रेसचं राज्यसभेतलं विरोधी नेतेपद जाऊ शकतं. पण उद्धव ठाकरेंची गोष्ट वेगळी आहे. त्यांना 2 वर्षानंतरच्या निवडणुकीत काय होईल याची खात्री नाही.
महाविकास आघाडी टिकेल का माहित नाही. त्यामुळे रोटेशनमुळे 2 वर्षानंतर परत आपल्याला राज्यसभेचा क्लेम मागता येईल का याची गॅरंटी नाहीये. आणि आपल्या खात्यात असलेले 20 आमदार सुद्धा आणखी 2 वर्ष टिकून राहतील का याचीही उद्धव ठाकरेंना खात्री नाहीये. आणि आदित्य ठाकरेंना तर त्याहून नाहीये. आणि म्हणून आत्ताच्या आत्ता रोटेशन नुसार आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे हा दावा आदित्य ठाकरे अतिशय आक्रमकपणे मांडत आहेत. पण त्यासाठी त्यांना शरद पवारांची देखील दुश्मनी घ्यायला लागली तर परवा नाहीये. पण दुसरीकडे स्वबळावर निवडून आणायला शिवसेनेकडे पुरेसे आमदार नाहीत. उभाठा शिवसेनेकडे त्यांना अजून कमी कमी 17 आमदारांची गरज आहे. आणि ते आमदार 16 काँग्रेसकडे आहेत. एका दुसरा अपक्ष पकडून जागा सुटू शकते हे उबाठाचं गणित आहे. पण खरोखरच याची गरज आहे का? संजय कधी राहुल गांधी, प्रियंका वाड्रा, वेणुगोपाल, सोनिया गांधी यांच्या गयावया करायच्या कशाला? दुसऱ्यांच्या दारात जाऊन गयावया करायच्या त्याच्यापेक्षा आपला सख्खा सावत्र चुलत भाऊ असेल त्याच्याकडे गयावया करण्यात लाज कसली आहे? महाराष्ट्रात 2 शिवसेना आहेत. एक बाळासाहेबांच्या घराण्याकडून चालवली जाणारी उभाठा शिवसेना आणि दुसरी निवडणूक आयोगाने ज्याला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली अशी शिवसेना एकनाथ शिंदे यांची. आणि त्या एकनाथ शिंदेकडे आपले अधिकचे आमदार आहेत. त्यांच्याकडे 37 आमदारावर आपला एक उमेदवार निवडून आणल्यानंतर 20 आमदार उरतात. अगदी भाजप मित्र पक्ष आहे त्याला सुद्धा 10 आमदार दिले तर अधिकचे 10 आमदार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना देऊ शकतात. भाजपकडे स्वतःचे काहीतरी 133-32 आहेत. अधिक मित्र पक्ष धरून त्यांचे 135-37 आहेत. भाजपला एकनाथ शिंदेनी 10 किंवा 12 आपले आमदार दिले तरी भाजपचा चौथा खासदार नक्की निवडून येईल. नक्की निवडून येईल. 10-12 दिले तरी. पण एकनाथ शिंदेकडे ज्यादा 20 आमदार आहेत आणि त्या 20 आमदारातले अवघे 10 आमदार उद्धव ठाकरेंना दिले तरी उद्धव ठाकरेंची संख्या 20 अधिक 10 30 होते. पुढचे 4-5 काँग्रेसचे फोडता येतील, इकड तिकडचे करता येतील किंवा अगदी सगळेच्या सगळे 17 किंवा 18 आमदार एकनाथ शिंदेकडे मागता येतील. आणि एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंवर उपकार करायचे असतील तर त्यासाठी भाजप मोकळीक देईल. कारण उद्धव ठाकरे यांचं नाक घासलं जातं. लक्षात ठेवा, प्रत्येक जण आपापले राजकीय गणित करत असतात. भाजप चौथा आमदार खासदार कुठेही फाडाफोड करून निवडून आणेल. पण ते करत असताना एकनाथ शिंदेसमोर उद्धव ठाकरे यांना नाक घासावं लागलं राज्यसभेचा एक खासदार निवडून आणण्यासाठी तर तो भाजपसाठी सुद्धा विजयच असतो. उद्धव ठाकरे अपमानित होणं, उद्धव ठाकरेंना 50 खोके म्हणून ज्यांना हिणवलं त्यांच्या समोर शरणागत व्हायला लागणं हा सुद्धा भाजपला हस्ते परहस्ते विजय मानता येतो. पण त्यासाठी उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेना शरण जावं लागेल. जे उद्धव ठाकरे 2019च्या निवडणुकीत ते निकाल लागल्यानंतर लागोपाठ फोन करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा फोन पण उचलत नव्हते. आणि त्यांचाच कशाला, उद्धव ठाकरे यांचा हा स्वभाव जगजाहीर आहे. ते कधीही कोणाचा फोन उचलत नाहीत.
त्यांचेच राजेश टोपे किंवा अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात अशा नेत्यांनी मंत्री असताना, उद्धव ठाकरे यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री असताना काँग्रेसच्या अनेक लोकांनी ही तक्रार वारंवार केलेली होती की उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांचा सुद्धा फोन उचलत नाहीत. असे उद्धव ठाकरे जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा मात्र कोणालाही फोन करतात. तुम्हाला इंटरनेटवर, युट्यूबवर निखिल वागडे यांचा एक फोन, युट्यूब काय तो व्हिडिओ मिळेल की उद्धव ठाकरे हे आपला मतलब असला की कोणालाही फोन करून कशा गयावया करतात, आणि जेव्हा समोरच्याने फोन केला आणि त्याचं काम असेल तेव्हा उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत. हे उद्धव ठाकरेंचं कौतुक निखिल वागळेने सांगितलेलं तुम्हाला इंटरनेटवर मिळेल. आणि म्हणून एक गोष्ट आहे, उद्धव ठाकरे बाहेरून आलेला फोन उचलतील याची गॅरंटी नसते, पण जेव्हा त्यांचं काम आहे, जेव्हा त्यांची गरज आहे तेव्हा ते कोणालाही फोन करत असतात. ही सुद्धा गोष्ट लपून राहिलेली नाही. आज इज्जत का सवाल आहे, अब्रूचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीमध्ये भाऊबंदकी बेदिली वाजलेली आहे, एकमेकाच्या उरावर बसलेले आहेत आणि नको नको त्यांची तोंड बघावी लागतायत, नाकर रगडावी लागतायत. ज्या दिल्लीत निर्णय कशाला होणार असं संजय राऊत आणि अरविंद सावंत वगैरे बोलतात, त्या दिल्ली समोर उद्धव ठाकरेंना नाक रगडायची वेळ आलेली आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या समोर, वेणुगोपाल समोर. त्या दिल्ली समोर नाक रगडण्यापेक्षा एकनाथ शिंदेना एक फोन केला तर 17 आमदारांची सोय होऊ शकते. आणि ते 17 आमदार उद्धव ठाकरेंच्या मदतीला, दिमतीला द्यायला भाजप सुद्धा आडकाठी घेईल असं मला वाटत नाही. कारण उद्धव ठाकरेंना वाकलेलं, नतमस्तक झालेलं, अपमानित झालेलं बघण्यामध्ये भाजपला सुद्धा सुडाचा आनंद मिळू शकतो, सुडाचा आनंद मिळू शकतो. आणि म्हणून उद्धव ठाकरेंचा एक फोन एकनाथ शिंदेना संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यसभा निवडणुकीची गणित बदलून टाकू शकतो. जे काम एकनाथ शिंदेसाठी सोपं आहे, भाजपसाठी अवघड नाहीये. पण दुखणं उद्धव ठाकरेंना अवघड जागीचं दुखणं आहे. आपला अभिमान, आपला स्वाभिमान, आपला अहंकार जपता जपता ज्यांनी पक्ष बुडवला त्यांना परत त्याच मिंधे यांच्या समोर मिंधे होऊन फोन करायला लागेल. बाबा रे, तुझ्याकडे 20 आमदार जास्त आहेत, 17-18 देतोस का मला, अशी मिंधेगिरी करावी लागेल. आणि ती मिंधेगिरी करून खासदार निवडून आणला राज्यसभेचा, तरी पुढच्या प्रत्येक वर्षामध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये, प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक तासाला एकनाथ शिंदे गटातले त्यांचे समर्थक आणि उद्धव ठाकरे यांचे टीकाकार विरोधक सतत 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 मिंधे समोर मिंधे झालेले उद्धव ठाकरे असं डिवचून डिवचून बोलतील. हे अवघड जागीचं दुखणं आहे. पण विशेष प्रश्न सोडवायचा असेल, सोपा आहे. एकनाथ शिंदे यांना एक फोन करणं आणि 17-18, तुझ्याकडे 20 जास्त आहेत, मला 17-18 आमदार दे, बाळासाहेबांच्या मुलाला दे, ही मिंधेगिरी करावी लागेल. एक फोन चमत्कार घडवू शकतो, सगळी राज्यसभेची गणित समीकरण बदलू शकतो. होईल न होईल मला माहित नाही, बघू, आपण प्रतीक्षा करू. राजकारणात हल्ली चमत्कारिक गोष्टी घडतात. त्या कधी डोंबिवलीला घडतात, कधी बदलापूरला घडतात, कधी अंबरनाथला घडतात, कधी चंद्रपूरला घडतात. राज्यसभेच्या निवडणुकीत का नको, बघू, प्रतीक्षा करू. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.